ओपिनियन पोल जो आहे तो आज आपण बघतोय न्यूज 18 लोकमतवरती, म्हणजे फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमतवर, म्हणजे 21 राज्यांमधला सर्वे 95% लोकसभा मतदारसंघ आणि त्यामध्ये 21 राज्यातील 1,08,780 मतदार ज्यांना आम्ही प्रश्न विचारलेत आणि ते वेगवेगळे प्रश्न आपण जाणून घेतोय। आता आपण तेच बघूया स्क्रीनवरती नेमके प्रश्न काय पुढला प्रश्न, महत्वाचा प्रश्न, मोदी की राहुल कोण चांगला नेता आहे यावरती बघा काय टक्केवारी समोर येताना दिसते। 73% मतदार असं म्हणतायत की नरेंद्र मोदी आणि 27% कौल जो आहे तो राहुल गांधींच्या बाजूने देण्यात आलेला आहे। म्हणजे या प्रश्नामध्ये आपण 5 सब प्रश्न केलेले आहेत, त्यातल्या वेगवेगळ्या कॅटेगरी येतील त्या समोर येतीलच, मात्र ही पहिली कॅटेगरी जी समोर येते आहे ज्याच्यामध्ये इमानदारी आहे, दुसरी कॅटेगरी कठोर परिश्रमाची आहे, मात्र या पहिल्या कॅटेगरीतलं जे टक्केवारी आलेली आहे ती टक्केवारी आहे 73% आणि 27%। आनंदराव, हा प्रश्नच मुळात राहुलजींवर अन्याय आहे। कारण असं आहे की राहुलजी हे काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत, आज ते ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे, परंतु त्यांनी सरकारमध्ये काम केलेलं नाही। त्यांनी कुठलं असं महत्त्वाचं, जसं मोदीजींना 10 वर्ष पंतप्रधान पद मिळालं तसं राहुलजींना कुठलंच पद मिळालेलं नाही। पण त्यांना संधी होती नाही, पण त्यामुळे त्यांना त्यांचं कौशल्य सरकारच्या माध्यमातून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कौशल्य दाखवण्याची संधी अजून मिळालेली नाही। ती हा प्रश्न कधी विचारायला पाहिजे होता की 10 वर्ष समजा राहुलजी गांधी प्राईम मिनिस्टर राहिलेत आणि 10 वर्ष मोदीजी राहिलेत तर मी समजू शकतो। कदाचित या म्हणजे माझा प्रश्न तुम्हाला दुखू शकतो, तो इथपर्यंत तुम्हाला लागू शकतो कारण की तुम्ही सच्चे काँग्रेसी आहात। आतापर्यंत काँग्रेसच्या नेत्यांवरती झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आपण पाहिलेले आहेत। जर इमानदारी संदर्भातला प्रश्न होता तर त्याचा कॉग्निझन्स पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घ्यायला पाहिजे होता, सोनिया गांधींनी सुद्धा तो घ्यायला पाहिजे होता, मात्र तो घेतला गेला नाही। ही सगळ्यांची म्हणजे सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की बाबा याकडे लक्ष दिलं असतं तर आमच्यावरती ही वेळ आली नसती। नाही, त्याच्यामध्ये आता उदाहरण देतो तुम्हाला, एकच उदाहरण देतो की 2G 3Gचा घोटाळा एवढा आरडाओरडा झाला, त्यावेळेला पक्षामध्ये अशीच रिॲक्शन होती की का नाही कारवाई केली। नंतर प्रकरण कोर्टामध्ये गेलं, काय शेवटी निघालं की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला नव्हता। ठीक आहे, आपण इमानदारीचा पण तुषार अगदी थोडक्यात विश्वास पाठकांना मला असं वाटतं बोलायचं आहे विषयाला घेऊन। पण माझं असं म्हणणं होतं की आपण पुढचे ज्या 5 सब कॅटेगरी होत्या, 4 सब कॅटेगरी होत्या, त्याच्यावरती जर झालं असतं तर त्यांना ओव्हरऑल कंपाईल करून बोलता आलं असतं। महत्वाचं म्हणून बघ, आता लोकांनी बरोबर कल दिलेला आहे। इमानदारी म्हणजे काय की फक्त करप्शन हा विषय नाही आहे, यांना दिलेली जी जबाबदारी आहे ती इमानदारी निभवतात का? जेव्हा लोकसभेचं किंवा विधान आपलं अधिवेशन सुरू असतं पार्लमेंटचं तेव्हा कुठेतरी फॉरेनला असतात, कुठेतरी टूर काढतात, कधीतरी त्यांनी भाषण केलंय का, सकाळी कधी उठले आहेत का, लोकांची कधी कामं केली आहेत का, की फक्त भारत जोडो यात्राच्या नावाखाली फिरत राहणं याच्यामध्ये तेच दिसतंय। ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न पाहतो। पुढचा प्रश्न आपल्या याच्यावरती आहे की इमानदारीच्या नंतर आहे कठोर परिश्रम करणारी व्यक्ती। काँग्रेसचा नेता कोणता नेता तुमचं भवितव्य उज्ज्वल बनवू शकतो असं तुम्हाला वाटतं? बघा, नरेंद्र मोदी 59%, राहुल गांधी 21%, ममता बॅनर्जी 9%, अरविंद केजरीवाल 9% आणि सांगू शकत नाही। मोदी की राहुल यामध्ये कोण चांगला नेता आहे, यामध्ये कठोर परिश्रम करणारा नेता कोण, याबद्दल 69% लोक असं म्हणतात की नरेंद्र मोदी आणि 31% लोक म्हणतात राहुल गांधी। त्याच्यातला पुढचा मगाशीपेक्षा पर्सेंटेज राहुल गांधीजींचं वाढलेलं आहे। इथं समाधानी वाटतं आता बघा तुम्ही वाढले, कठोर परिश्रम आहे तो पण मुद्दा। कारण त्यांनी ते 2 यात्रा काढल्या, आता यात्रा काढल्या तर जसं काल ते नंदुरबारला होते, पण नंदुरबारला ते असताना त्यांच्या वावी नंदुरबारचे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला।